पर्यटन विकास प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी इथे उपस्थित झालेले आपल्या जिल्ह्याचे धडाडीचे कल्पक आणि खऱ्या अर्थाने ऊर्जावान असे पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, रामटेक लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्यामकुमारजी बर्वे, मंचावर उपस्थित असलेले रावसाहेब, ज्यांनी ह्या संपूर्ण प्रकल्पाची खऱ्या अर्थाने अतिशय चांगली काटेकोरपणे प्लॅनिंग केली अशा व्यास मॅडम, मंचावर उपस्थित असलेले फॉरेस्ट विभागाचे सर्व सन्मान्य अधिकारी, आमच्या इटनगोटीच्या सरपंच काळे मॅडम, गुमठीच्या बाबुळखेड्याच्या सर्व सरपंच उपसरपंच, आपल्या या हनुमान मंदिराचे सर्व संचालक मंडळ, काकानीजी चौधरीजी, सर्व सन्मान्य उपस्थित मंडळी, इथे परिसरातील उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, आया बहिणींनो, माझ्या सर्व नवयुवक मित्रांनो, खऱ्या अर्थाने नक्कीच सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं आपण सर्वांनी मिळून टाळ्या वाजून इथे स्वागत केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. का त्यांच्या दूरदृष्टीतून, त्यांच्या अथक प्रयत्नातून जवळपास 50 कोटी रुपयाचा हा इको टुरिझमचा प्रकल्प मंजूर झाला आणि त्याचं काम आजपासून हे सुरू देखील होत आहे. आपण सर्वांनी मिळून आता व्यास मॅडमनी दिलेलं प्रेझेंटेशन पाहिलं. मी तर म्हणेल कोण्याही पाश्चात्य देशाच्या इको टुरिझम प्रकल्पाला लाजवेल अशा प्रकारचं प्लॅनिंग नक्कीच व्यास मॅडमच्या माध्यमातून झालं आहे. आणि या नागपूर जिल्ह्याचं त्याच्या सौंदर्यामध्ये भर पडेल अशा प्रकारचा एक इको टुरिझमचा प्रकल्प नक्कीच आमच्या बाबुळखेडा, इटनगोटी, बेल्लोरी या शिवारामध्ये सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनात लवकरात लवकर उभा होईल. आणि त्या माध्यमातून देशातले परदेशातले पर्यटक ह्या सर्व सोयी सुविधांचा, ह्या वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या ह्या गावापर्यंत येतील, ज्याच्या माध्यमातून आपल्या 3ही गावच्या विशेष करून युवकांना, युवतींना रोजगारजन्य परिस्थिती निर्माण होईल आणि त्या माध्यमातून त्यांची उपजीविका ही देखील चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आपल्या सर्वांना माहिती आहे की टुरिझम एकमेव अशी फील्ड आहे की ज्याच्यामधून हजारो रोजगाराची क्षमता ही आपण निर्माण करू शकतो. आणि या इको टुरिझम प्रकल्पाच्या माध्यमातून नेमकं तेच साध्य करण्याचं काम सन्मान्य बावनकुळे साहेब करताय. म्हणून ह्या सावनेर विधानसभेचा आमदार म्हणून मी त्यांचं व्यक्तिशः अंतकरणाच्या, हृदयाच्या अंतकरणापासून इथे स्वागत करतो, अभिनंदन करतो. शेवटी आमच्या सावनेर विधानसभा क्षेत्राचं बाबुळखेडा हे पंचमुखी हनुमान हे प्रवेशद्वार आहे. आणि म्हणून प्रवेशद्वार एवढं सुंदर जर होणार असेल, एवढं निसर्गमय जर होणार असेल, तर नक्कीच आपल्या या कामठी आणि सावनेर विधानसभा क्षेत्राचं भलं त्या निमित्ताने आपले पंचमुखी हनुमान बाबुळखेड्याच्या केल्याशिवाय राहणार नाही असा देखील आज त्या विश्वास त्या निमित्ताने आहे. बाबुळखेडा म्हणजे काय? बाबुळीचं एक कारामध्ये इथं लहान प्रमाणामध्ये वन असेल अशा या बाबुळखेड्याच्या दृष्टीने संपूर्ण कायापालट या इको टुरिझम प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. जॅपनीज तंत्रज्ञानाच्या हिशोबाने मियावाकी प्लांटेशन, ज्याच्या माध्यमातून कित्येक प्रकारचे वेगवेगळे नसलचे झाडं हे आता ह्या बाबुळखेड्याच्या शिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, ज्याच्या माध्यमातून अतिशय भरीव अशी वनसंपदा इथे निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. आपण केलेल्या व्यास मॅडम आढाव्यामध्ये मी सूचना केल्या होत्या का सेमिनरी हिल्स सारखी जर ट्रेन आपण इथे करू शकलो तर अतिशय चांगलं होईल. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही झाडं झुडपं लावताय, जंगलं निर्माण करताय, तर काही ना काही प्रमाणामध्ये हर्बीवरस ॲनिमल्स, इथे जर प्राणी इथे येणाऱ्या पर्यटकांना जर आपण दाखवू शकलो तर नक्कीच त्याचा देखील फायदा होईल. आणि गोरेवाडाच्या धर्तीवर किंवा वनतारा ज्यामध्ये विविध प्राण्यांवर उपचार होतो अशा पद्धतीचं जर काही करता आलं, परवानगी घेता आली तर नक्कीच होईल. इथे आताच रावसाहेब सांगत होते की तामिळनाडूच्या राज्यामध्ये ट्रेकिंगचं कॉर्पोरेशन त्या निमित्ताने, देशा परदेशामध्ये, अमेरिकेमध्ये विविध ट्रेक्स हे त्या निमित्ताने जसे बनवल्या जातात त्या पद्धतीचे जर ट्रेक्स इथे पण असले तर त्याचा देखील फायदा हा ह्या निमित्ताने होईल. व्यास मॅडम, आपण नक्कीच चांगलं असं प्लॅनिंग केलं आहे. पण तरी देखील माझी सूचना राहील की आपल्या देशातल्या नामांकित अशा आर्किटेक्चरल फर्म्स ज्या इको टुरिझममध्ये स्पेशलाइज करतात त्यांचे जर इनपुट्स घेतले किंवा त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लावून आपल्या या प्रकल्पाला अजून जास्ती कसं चांगलं करू शकतो
या पद्धतीचे जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच त्याच्यामध्ये अजून जास्ती चांगला काही गोष्टी आपण आणू शकतो. त्या माध्यमातून आपला हा बाभूळखेडाचा प्रकल्प हा देशातच नाही तर विदेशामध्ये एक नंबर होण्याच्या दृष्टीने नक्कीच चांगलं काम होऊ शकतं. परत एकदा आपलं सर्वांचं इथे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ह्या विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून आमच्या इटनगोटीच्या, पाटणसावंगीच्या आणि परिसरातल्या गावातल्या मुलामुलींना जास्तीत जास्त इथे रोजगार मिळेल अशीच अपेक्षा व्यक्त करत मी आपली रजा घेतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.